अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक पीडिता जी आहे ती समोर आलेली आहे आणि खरं तर तिची जी फसवणूक झालेली आहे लग्नाच्या नावाखाली तिचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला, तिला मारहाण करण्यात आली. पीडिता आपल्यासोबत आहे. नेमकं काय प्रकार घडलं होतं तुझे आणि त्याची ओळख कशी झाली मुलाची आणि तिथून पुढं विवाह कधी झाला? काय नेमके धमकी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या धर्मातल्या करू नये किंवा टिकली लावू नये असं म्हटलं जाईल? ते आम्ही संगमनेरमध्ये मार्केटिंगच्या कामामध्ये संघ होतो दोघं. हळूहळू आमचं रिलेशन चालू झालं. त्यानंतर मग आम्ही दोघांनी ठरवलं लिव्हिंगमध्ये राहायचं. 1 महिना लिव्हिंगमध्ये राहिलो आम्ही. त्याच्यानंतर घरच्यांना कळालं, त्यांनी मला घरी काढून दिलं मम्मीकडं. तिकडून मी त्याच्याकडं निघून आले शिर्डीला. शिर्डीहून निघून आम्ही तिथून संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरला 1 महिना राहिल्यानंतर आम्ही दोघांनी हिंदू पद्धतीने कोर्टात नोटरी केली आम्ही दोघांनी मिळून. त्याच्यानंतर 2-3 महिने नीट चालू राहिलं. नंतर मी शिर्डीत आले. शिर्डीत आल्यानंतर तिथं पण 1-2 महिने छान राहिले, पण त्याच्यानंतर त्यांनी मारहाण सुरू केली, धमक्या सुरू केल्या. "तू आता माझी झालेली आहे, तू काही टिकली लावायची नाही, असं राहायचं नाही, बाहेर जास्त जायचं नाही, बाहेर गेलं तर बुरखा घालायचा," असं तसं. टिकली पण लावून देत नव्हता. मग त्याच्यात घरात तो भांडणं व्हायला लागल्या, मारामाऱ्या व्हायला लागल्या, वादावाद सुरू झाल्या. मग नंतर हळूहळू पोरगं 1 वर्षांनी पोरगं झालं आम्हाला. मला वाटलं सुधारण, तो काही सुधारला नाही. त्याचं चालूच राहिलं मारहाण करायचं. घरात जी कमाई यायची ती सगळी कमाई तो आकड्यात घालून यायचा. घरात काही पैसा देत नव्हता. त्याच्यामुळे वादवाद अजून सुरू झाले. पण मी तेवढ्यात काय बोलले, पोरगं आहे म्हणले, मी सुधारण, तो काही सुधारला नाही. आणि मारहाण तर इतका करायचा प्रमाणाच्या बाहेर. धमक्या पण द्यायचा, तुला मारून टाकीन, असं करीन, आणि डाऊट पण खूप घ्यायचा. मग आता 15-20 दिवसापूर्वी त्याचं अजूनच वाढलं. तो मोबाईल लाकडाच्या दुकानात ठेवून आला, मला म्हणे फायनान्सवाल्याने नेला. त्याच्यामुळे घरात अजून भांडणं झाली. सकाळी पण मारहाण झाली, संध्याकाळी पण झाली. त्या गल्लीतले सगळे लोक पण आलते. पण नंतर मी विचार केला, पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन केला, ते आले. त्यांच्या पुढं पण तो काही घाबरला नाही. तो म्हणे, "तुला मारून टाकीन म्हणे आज मी, काही होऊन दे म्हणे." मग त्याच्यानंतर मी माझ्या मम्मीकडे निघून गेले. तिकडं 2-3 दिवसांनी घरच्यांना फोन केला. तिला आत्ताच्या आत्ता घरी पाठवा म्हणे, नाहीतर मी तुमचं सगळं खानदान संपवीन म्हणे. आता मम्मी घाबरल्या असल्यामुळे तिने मला संगमनेरला पाठवलं. संगमनेरला पाठवल्यावर मामाला त्यांना फोन करून तो बोलायला लागला. तर मामाने त्यांनी ठरवलं की पोलीस कंप्लेंट करायची. मग आम्ही पोलीस कंप्लेंट केली. आता तो सध्या जेलमध्ये. हे जे तुमचं पहिली भेट झाली त्यानंतर त्यांनी कसं जाळ्यात ओढलं किंवा फिरतीत जसं नमूद आहे की तो गोमांस खा म्हणत होता, टिकली लावू नका, बुरखा घालू नका, म्हणजे कुठंतरी त्यांच्या समाजात नेण्याचा प्रयत्न होतो. हां, म्हणजे एखाद्या हिंदू पोरीला आपल्या समाजात कसं आणायचं, हा त्यांची एक चाल होती. गोड गोड बोलून आणायचं, परत हळूहळू टिकली लावू नको, आमचं मटण काय, म्हणजे एकदा मटण खाल्लं त्यांना माहिती की आपल्यात येऊन गेली. तुम्हाला बोलला, पण मी काय तसं केलं नाही. म्हणजे थोडंफार केलं मी, बाकी गोमांस हे खाणं मी खाल्लेलंच नाही. त्याच्यामुळे याच्यात पडू नये एवढीच आहे, बाकी काही नाही. आता जो तुम्हाला मुलगा झाला त्या मुलाचं नाव मग तुझ्या तुझी जी इच्छा होती त्या नावाप्रमाणे नाव ठेवलं की बळजबरीनं दुसरं नाव ठेवलं? त्यांच्या पद्धतीने नाव ठेवलं, मुस्लिम प्रमाणे नाव ठेवले त्याचं. आमच्या हिंदू पद्धतीने नाव नाही ठेवले. कारण तो म्हणे आमचं रक्त आहे म्हणे, आमच्याच पद्धतीने नाव राहील म्हणे असं. तर अशा पद्धतीने जी आहे ती फसवणूक या पीडितेची झालेली आहे. सध्या आरोपी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अशा पद्धतीने ज्या फसवणूक होते त्या माध्यमातून आता ह्या पीडिता समोर यायला लागल्या. त्यामुळे खरं वास्तव काय हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकलेलं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.